संपत्ते वोच्छामि समय पाहुड मिनमो सुद केवली भणिदम नमः साराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि आमचं सर्व विशुद्ध ज्ञानाधिकार सुरू आहे। काल आम्ही बघितलं की आमचा सर्व परद्रव्यांशी ज्ञेय न्यायक संबंध असला तरी देखील तद्रूप संबंध नाही, तादात्म्य संबंध नाही। बऱ्याचदा असं वाटतं ज्ञेयांना जाणत असताना की आम्ही त्या ज्ञेयाशी तन्मय झालोय, एकरूप झालोय। आणि कधी कधी तर असं वाटतं की जितकी तन्मयता जास्त तितका आम्हाला आनंद जास्त मिळाला। पण आत्मविस्मृती हा कधी आनंद असू शकत नाही। आत्मजागरण हे निरंतर असलंच पाहिजे, हे समयसार ग्रंथांनी आम्हाला दाखवून आणि सांगितलेलं आहे। आणि यासाठी ज्ञेय पर आहे त्याच्याशी आम्ही तन्मय होतच नाही। आम्ही जे होतो त्या ज्ञेयाच्या निमित्ताने आमचा जो राग आहे हा राग अधिक घट्ट असेल तर आम्ही तन्मय झालो असं वाटतं आणि आम्हाला त्याच्यामध्ये खूप जास्त आनंद मिळाला असं वाटतं। एखादी सिरियल बघत असताना आम्हाला हा अनुभव येतो की आम्ही त्या पात्राशी एवढं तद्रूप होतो। माहिती आहे हे सगळं या ठिकाणी फक्त प्रस्तुतीकरण आहे, त्यांच्या जीवनात तसं काहीही नाही। आणि तरी देखील त्या पात्राशी आम्ही एवढं समरस होतो की ते आम्हाला आमचंच वाटतं, मीच वाटते। अशा तऱ्हेचं हा ज्ञेय न्यायक निकटतेने घडणारा दोष आहे। आचार्य सांगतात या ठिकाणी तुला भेदविज्ञान करायचं आहे, ते पर आहे आणि तुला आत्मभान हे प्रत्येक क्षणी असायलाच पाहिजे। ही गोष्ट या ज्ञेय न्यायक संबंधाच्या दृष्टिकोनातून आचार्यांनी सांगितलेली आहे। काल आम्ही शेवटचं वाक्य जे या पॅरेग्राफचं बघणार होतो, परत त्या वाक्याला आपण बघू की अनादि अज्ञानाने होणाऱ्या ज्ञानाच्या शुभाशुभ उपयोग रूप परप समयाच्या प्रवृत्तीला दूर सारून एकत्वाची कथा आणि बंधाची कथा, आत्मतत्वाची कथा एकत्वाची कथा आहे आणि बंधाची कथा म्हणजे परसमय आहे। आचार्यांनी सुरुवातीला जसं सांगितलं की आम्हाला स्वसमयी बनायचं आहे, परसमयाचा त्याग करायचा आहे। आणि परसमय काय तर परसमय जीवाचे शुभाशुभ परिणाम त्यामध्ये स्थित होणं, त्यामध्ये तद्रूपता मांडणं, एकरूपता मांडणं आणि आत्मविस्मरण होणं हा आहे परसमय। आम्हाला आत्मविस्मरण झालेलं चालेल का? पहिला तर प्रश्न आम्हाला स्वतःला विचारायचा आहे। ज्या प्रश्नाचा आम्ही निरंतर शोध घेतो कोहम, आणि त्या प्रश्नाला जर आम्हाला विसरायचं आहे का हे आम्ही पहिल्यांदा ठरवायचं आहे। म्हणून आमचा म्हणजे प्रत्येकाचा हा प्रयत्न राहिला पाहिजे की मला मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर या जीवनात मला शोधायचं आहे आणि हे आत्मप्रतीती युक्त मला शोधायचं आहे। आणि म्हणून आम्ही दररोज आमचा अभ्यास निरंतर कसा असतो, ब्राह्मे मुहूर्त उत्थाय वृत्त पंच नमस्कृती कोहम को मम धर्म, मी कोण आहे, माझा धर्म काय आहे, मला कुठं जायचंय, मी कुठून आलो आहे, या प्रश्नांना जर आम्हाला शोधायचं आहे तर मला आत्मविस्मृती होणं श्रेयस्कर नाही। माझं भान हरपलं, मला जाणीव नव्हती, माझं लक्ष नव्हतं, म्हणजे आम्ही त्या ज्ञेयाशी इतकं तद्रूप
झालेलो आहे. आचार्य सांगतात ज्ञेय पृथक आहे, ते माझ्यापासून भिन्न आहे. त्या ज्ञेयाच्या निमित्ताने होणाऱ्या माझ्या ज्ञानाच्या पर्यायीला मी जाणतो आहे. त्याच्याशी मला तन्मय व्हायचं आहे, पण आम्ही त्याला विसरतो आणि ज्ञेयात तन्मयता मानतो. म्हणून शुभाशुभरूप उपयोग परसमयाच्या प्रवृत्तीला दूर करून हा भाव आमच्या अंतरंगामध्ये जर स्थायी राहिला तर आपोआप आमच्या ज्या क्रिया आहेत त्या कशा राहतील, आत्मभानपूर्वक राहतील. सम्यक दर्शन ज्ञान चारित्रामध्ये प्रवृत्ती रूप स्वसमयास प्राप्त करून, जसं पहिल्यांदा सांगितलं, कम्मोदपदेशानम ठिदम चतम जान परसमयम, आणि सम्यक दर्शन ज्ञान चारित्रामध्ये स्थित होणं म्हणजे स्वसमय आहे. असा हा सम्यक दर्शन ज्ञान चारित्रामध्ये प्रवृत्ती रूप स्वसमयास प्राप्त करून स्वसमयात्मक परिणमन स्वरूप मोक्ष मार्गाला आत्म्यामध्ये परिणत करून. आता स्वसमय तर आम्हाला लक्षात आला, स्वसमयाला प्राप्त झाला आणि या आत्मपरिणामाला आता मला मोक्ष मार्गामध्ये उत्तरोत्तर माझ्या आत्मतत्वामध्ये मला त्या ठिकाणी परिणत व्हायचं आहे. चौथ्या गुणस्थानाच्या भूमिकेपासून पाचव्या गुणस्थानाच्या भूमिकेत सातव्या उतरताना सहावी, आठवी, नववी अशा प्रकारच्या गुणस्थानांमध्ये मला माझ्या आत्मतत्वाला परिणत करायचंय. म्हणजे मला मोक्ष मार्गावर आरूढ व्हायचं आहे. म्हणून मोक्ष मार्गाला आत्म्यामध्ये परिणमित करून मोक्ष मार्ग, जो निश्चय मोक्ष मार्ग आहे, हा साधायचा आहे मला. पण त्यासाठी मला व्यवहार मोक्ष मार्ग देखील कथनचित काही काळ प्रयोजनीय आहे. त्याला देखील मला जीवनात त्याला देखील धारण करायचं आहे. त्या माध्यमातून मला निश्चयाची प्राप्ती होणार आहे, संभवणार आहे. अशा तऱ्हेने परिणती करून संपूर्ण ज्ञानार्थ जेव्हा पोचतो, जेव्हा मग त्याला केवळ ज्ञानाची प्राप्ती होते, त्यावेळेला पुनश्च ग्रहण किंवा त्याग करण्यायोग्य काहीच राहत नाही. एकदा ती उत्कृष्टता जीवनात साधली, आता तिथून त्याचं खाली पतन नाही. केवळ ज्ञान झाल्यानंतर तो कोणत्याही भूमिकेत खाली येऊ शकत नाही. ग्रहण त्यागाचा विकल्प सगळा संपलेला आहे आणि असे समयसार रूप साक्षात पूर्ण ज्ञान परमार्थभूत शुद्ध अवस्थित आहे. आणि असं त्या ठिकाणी समयसारमय बनलेला आहे. जीवनामध्ये जर आम्हाला समयसार प्राप्त करायचा असेल, आजही समयसार जर आम्हाला प्राप्त करायचा असेल, समयसार म्हणजे शुद्धात्मा, समयसारचा अर्थ. म्हणून जर आम्हाला शुद्धात्मा प्राप्त करायचा असेल, संपूर्ण समयसार आत्मसात करायचा असेल, तर आम्हाला देखील समयसारमय बनावं लागेल. आणि त्याच माध्यमातून हा त्याला प्राप्त होऊ शकणार आहे. भावना निरंतर मला शुद्धात्मा प्राप्त झाला पाहिजे, प्राप्त झाला पाहिजे, ही अनिवार्य उत्कंठता जीवनात असायला हवी. आणि ही उत्कंठता याचाच अर्थ आहे भावना. याला याचना म्हणायचं नाही. मला माझ्या आत्मस्वरूपाची प्राप्ती हो, मला अशा तऱ्हेने रत्नंत्रय बोधिलाभ हो, हा याचनेचा भाव नाहीये. तीर्थंकरांच्या समीप जाऊन आम्ही जर असं म्हणत असू तर आज बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की तुम्ही भगवंतांजवळ जाऊन याचना करता. याचना नाही, आम्हाला भावना भावायची आहे तशी. याचना अलग झाली, भावना अलग झाली. हे भगवान, मला तुमच्या सारखं बनायचं आहे, याला याचना कधीही म्हणू नका. ही माझी उत्कटता आहे, ही माझ्या भावनांची प्रगाढता आहे. आणि म्हणून भावना इतकी बलवती बनवा की त्याच्या माध्यमातून आम्हाला ते प्राप्त झालं पाहिजे. म्हणून परमार्थभूत शुद्ध अवस्थित आहे असे पहावे
अनुभव करावे जाणावे काही म्हणा, अभेद रूप पाहायचंय. येथे पाहणेही 3 प्रकारचे समजावे. एकतर शुद्धनयाच्या ज्ञानाने त्याचे श्रद्धान करावे. जेव्हा पहिली भूमिका आहे, अगदी प्रायमरी स्टेज, त्यावेळेला याच्या जीवनात काय आहे. आता जेव्हा प्रायमरी स्टेज धारण केलेली आहे तेव्हा आता मिथ्यात्वी आहे आणि मिथ्यात्वातून 4थ्या गुणस्थानात आलेला आहे. आणि मिथ्यात्वामध्ये देखील त्यांनी आपला आत्मोपयोग हा आत्मतत्वाशी निगडीत केलेला आहे. तिथे त्याचं लक्ष आहे. आणि म्हणून तिथे वास्तविकतः शुद्ध नय नसला, शुद्ध नयाचं अवलंबन जरी नसलं तरी निरंतर अंतरंगामध्ये मला शुद्धात्मा प्राप्त करायचा आहे ही भावना असल्यामुळे त्या दृष्टीने तिथे देखील अशा प्रकारे शुद्धाचं अवलंबन घेतलेलं आहे. म्हणून ही आणि ती भूमिका घेतल्यानंतर जर त्याला करण झाले, अधःकरण, अपूर्वकरण, अनिवृत्तीकरण, हे 3 करण जर झाले तर त्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती होणार आहे. आणि सर्वप्रथम मोक्ष मार्गाची जी सुरुवात आहे ही कर्णानुयोगानुसार उपशम सम्यक्त्वापासून होते. म्हणून अशा तऱ्हेने शुद्ध नयाच्या ज्ञानाने त्याचं पहिल्यांदा श्रद्धान झालं. श्रद्धान काय झालं की मी हा आत्मा असा त्रिकाली, एक, अनादि, अनंत, शुद्ध, पर्यायभेद नाही, ज्याच्यात गुणभेद नाही, म्हणजे गुणभेदाला ज्यांनी गौण केलेला आहे, असा हा मी एक शुद्ध आत्मा आहे ही प्रतीती सर्वप्रथम त्याला जीवनात आली. आणि जीवनात आल्यानंतर हेही त्याला ज्ञात झालं की मी आगमामध्ये अशाच तऱ्हेने शुद्धात्म्याचं स्वरूप बघितलं होतं. आणि जी आचार्यांनी प्रतिज्ञा केली होती की मी तुला एकत्व विभक्त आत्मा दाखवेल, त्या दृष्टिकोनातून आचार्यांनी प्रत्येक गाथा आम्हाला एकत्व विभक्त आत्मतत्व दाखवण्याचा पुरुषार्थ केलेला आहे. आणि इथे ते सांगतात आहे की अशा तऱ्हेने तुला त्या एकत्व विभक्त आत्मतत्वाची झलक, त्याचा एक प्रकारचा अगदी कसा तो भाव असतो याची प्रतीती तुला 4थ्याच गुणस्थानात आलेली आहे. आणि असा हा अविरत सम्यक दृष्टी वगैरे अवस्थेमध्ये मिथ्यात्वाच्या अभावाने होतो. पहिलं त्याला आत्मदर्शन, मिथ्यात्वाचा अभाव झाला, आत्मतत्वाची प्राप्ती झाली आणि मी हा असा आत्मा आहे हा विश्वास अंतरंगामध्ये प्रतीतियुक्त रूपाने परिणत झाला. नंतर दुसरा प्रकार असा की ज्ञान श्रद्धान झाल्यानंतर सर्व प्रकारच्या परिग्रहांचा त्याग करून बाह्य आणि अंतरंग 2 तऱ्हेचा परिग्रह सांगितलेला आहे. बाह्य परिग्रह 10 प्रकारचा आणि अभ्यंतर परिग्रह 14 प्रकारचा. मिथ्यात्व गेलं म्हणजे क्रोध, मान, माया, लोभ हे जरी जीवनात असले तरी त्याची अनंतानुबंधी जनीची प्रवृत्ती होती ती संपली. आणि म्हणून त्याची श्रद्धा जशी समीचीन झालेली आहे तसा परवस्तूंविषयीचा मोह देखील किंवा रागद्वेष देखील अनंतानुबंधी जनित राहिला नाही. आणि हे कमी झाल्यामुळे आपोआपच त्याच्या सर्व प्रकारच्या त्याचा परिग्रहाचा पण त्यांनी त्याग केला. 14 प्रकारचा अंतरंग परिग्रह आणि 10 प्रकारचा बहिरंग परिग्रह याचा त्याग करून त्याचा अभ्यास करावा, उपयोगाला ज्ञानामध्ये स्थिर करावं. निरंतर हा परामध्ये आमचा जो उपयोग भटकत आहे, कितीही आम्ही सामायिकामध्ये डोळे मिटून बसलो, मूर्तीचं अवलंबन समक्ष असलं, मनामध्ये मूर्तीशिवाय मी काहीही बघणार नाही असा आम्ही संकल्प केला असला तरी देखील मन हे एवढं चंचल आहे, कुणाच्याही पदरवाचा आवाज आल्यानंतर
आमचं मन विचलित होतं. आता काय करायचंय? अभ्यास करायचाय. अभ्यास कशाचा करायचा? एकाग्रतेचा. की मी आता माझ्या मूर्ती समक्ष आहे, त्या मूर्तीमध्येच आणि माझ्या आत्मतत्वात दोनच गोष्टी ठेवल्या, किंवा एखादं पद घेतलं मी अवलंबनासाठी, त्या पदामध्ये मी तल्लीन झाले. जसं नमो अरिहंताणम या पदामध्ये तल्लीन झाली, म्हणजे ते एक पद आणि मी एवढ्याच पुरता माझा दायरा मी सीमित केला. दुसरीकडे उपयोग जाणार नाही याचा प्रयत्न केला. आणि हा प्रयत्न करता करता हा जो शब्दांचा आहे पदाचं ते देखील सुटलं आणि एक स्थिरता आत्मतत्वामध्ये आली. याला म्हणायचं की उपयोग ज्ञानामध्ये स्थिर होणं. पहिल्यांदा अवलंबन बरंच घेतलं, कधी श्वासाचं घेतलं, कधी रंगाचं घेतलं, कधी चक्राचं घेतलं, परंतु हे अवलंबन सोडत सोडत मला माझ्या निज आत्मतत्वात लीन व्हायचं आहे, ही भूमिका पक्की आहे. आणि अशा तऱ्हेने आत्मा आत्म्यात लीन झाला, ज्ञान ज्ञानामध्ये निमग्न झालं, उपयोग ज्ञानामध्ये स्थिर झाला. म्हणजे जसं शुद्ध नयाने आपल्या स्वरूपाला सिद्ध समान जाणले आणि श्रद्धान केले, तसेच ध्यानामध्ये जाणून चित्त एकाग्र करावे. पहिल्यांदा तर मी सिद्ध समान आहे की चौथ्या गुणस्थानात त्याला प्रतीती आली की अरे काही फरक नाही आहे, जे तू आहे तेच मी आहे, मैं वह हूँ जो है भगवान. ही प्रतीती आली चौथ्यात त्याला, परंतु स्थिरता सापडली नाही. स्थिरतेसाठी त्याला वारंवार वारंवार ही भावना बलवती करावी लागली आणि असा अभ्यास करावा लागला. आणि असं हे अभ्यास हे पाहणं अप्रमत्त दशेमध्ये होतं. 7व्या गुणस्थानाच्या भूमिकेत शुद्धोपयोग जेव्हा जीवनात उतरविल्या जातो तेव्हा होतं. म्हणून जो पावे तो या अभ्यासाने केवल ज्ञान उत्पन्न होत नाही, तोपर्यंत हा अभ्यास निरंतर करावा. जोपर्यंत तुझे चरण मला पूर्णतः प्राप्त होत नाही, तव पादौ मम हृदये मम हृदयं तव पदद्वये लीनम तिष्ठतु जिनेंद्र तावत यावण निर्वाण न समम प्राप्ती. जोपर्यंत निर्वाणाची केवल ज्ञानाची प्राप्ती होत नाही, तोपर्यंत निरंतर निरंतर ही भावना माझ्यामध्ये प्रज्वलित असावी. आणि म्हणून हा निरंतर अभ्यास करावा. हा दुसरा प्रकार आहे. येत पावे तो तर शुद्ध नयाच्या आश्रयाने परोक्ष पाहणं आहे. हे आत्मतत्वाला अनुभवलं, पण कसं अनुभवलं तर परोक्ष ज्ञानाने अनुभवलं. कारण आमच्या जवळ मतिश्रुत दोनच ज्ञान आहे. आणि म्हणून हा जीव आत्म्याला जो जाणेल तो मतिश्रुत ज्ञानाने जाणणार आहे. आचार्य जयसेनांचा खुलासा या टीकेवरचा येणार आहे, तेव्हा आणखी स्पष्ट करू हे प्रकरण या अनुषंगाने जयसेनाचार्यांनी जे घेतलं आहे ते. म्हणून शुद्ध नयाच्या आश्रयाने परोक्ष पाहणं आहे. आणि तिसरा प्रकार असा की केवल ज्ञान झाल्यानंतर साक्षात पाहणं आहे. आता प्रत्यक्ष ज्ञान झालाय, मतिश्रुत ज्ञान काही गरज नाही. प्रत्यक्ष केवल ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर हा आपल्या शुद्ध आत्म्याला कशाने बघणार आहे, कशाने अनुभवणार आहे? केवल ज्ञानाने अनुभवणार आहे. आता ज्ञान आतापर्यंत त्याचं परोक्ष होतं 12व्यापर्यंत, आता ते प्रत्यक्ष झालेलं आहे. त्यावेळी ज्ञान सर्व भावांनी रहित होतं. आता कोणताही ग्रहण त्यागाचा विकल्प नाही, ज्ञानामध्ये कमी अधिकता नाही, पूर्ण केवल ज्ञानाची उपलब्धी हे सर्वांस पाहतं जाणतं. आतापर्यंत क्षयोपक्षमी ज्ञान असल्यामुळे ज्ञेयावरचा विकल्प हटत होता, दुसऱ्या ज्ञेयावर विकल्प जात होता.
किंवा मनयोग वचन कायेची चंचलता विद्यमान होती क्षायोपक्षमी ज्ञानामुळे. परंतु आता केवळ जाणणं म्हणजे ज्ञप्ती परिणमन फक्त उरलेला आहे. ज्ञप्ती परिवर्तन संपलेलं आहे. दोन शब्द लक्षात घ्या, ज्ञप्ती परिवर्तन आणि ज्ञप्ती परिणमन. परिवर्तन याचा अर्थ क्षायोपक्षमी ज्ञान जोपर्यंत आहे तोपर्यंत ज्ञप्ती परिवर्तन म्हणायचं. परिवर्तन यासाठी की बदल आहे, ज्ञेय बदलत आहे आणि म्हणून ते ज्ञप्ती परिवर्तन. परंतु केवळ ज्ञान झाल्यानंतर ज्ञप्ती परिणमन आहे. परिणमन आहे याचं कारण तो ज्ञान गुण असला तरीही प्रतिसमय उत्पाद व्यय द्रव्य रूपता तिथे होतच आहे. ज्ञान गुण देखील प्रतिसमय, केवळ ज्ञान असलं तरी देखील प्रतिसमय नवनवीन केवळ ज्ञानाची पर्याय आहे. म्हणून ती पर्याय नष्ट झालेली आहे, नवीन पर्याय उत्पन्न झालेली आहे. जरी त्या पर्यायी सदृश आहे, समान आहे, मागच्या समानच आहे. फरक कुठे पडला असेल? फरक एवढाच पडला असू शकतो, जो भूतकाळ होता तेव्हा ते भूतकाळाला आहे, आता तो भूतकाळ वर्तमान काळ रूपाने आलेला आहे, भविष्यकाळ वर्तमान रूपाने आलेला आहे. तर अशा प्रकारचा फक्त त्या ठिकाणी पर्याय बदलाच्या अपेक्षेने बदल आहे हे म्हटलं, पण त्यांचं परिणमन सदृश रूपाचंच आहे. अशा तऱ्हेने ते सर्वात जाणते आणि पूर्ण ज्ञानाचे प्रत्यक्ष ते पाहणे आहे. हे ज्ञान म्हणजेच आत्मा होय. अभेद विवक्षेनी ज्ञान म्हणा अथवा आत्मा म्हणा, त्यात काहीच विरोध नाही. आता हाच भाव कलश काव्यांनी सांगतात. त्याच्या आधी जयसेन आचार्यांचं स्पष्टीकरण आपल्याला बघायचं आहे की जयसेन आचार्यांनी पहिल्यांदा तर की शुभाशुभ क्रिया आणि शुभाशुभ भावांना कर्तृत्व आणि भोक्तृत्व भावाचा निषेध केलेला होता. आणि इथे आता ज्ञेय पदार्थामध्ये एकत्व ममत्वाचा निषेध केला आणि ज्ञेय ज्ञायक संबंध फक्त यामध्ये आहे हे प्रतिपादन केले. यानंतर जयसेन आचार्यांनी हे प्रकरण प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपल्या समोर प्रस्तुत केलेलं आहे. संयम प्रव्रजा आदी तर तपश्चरण रूप आहे. याला कोणत्या नयाने ज्ञान म्हणावे? प्रश्न त्यांनी काल जसं आपण स्पष्टीकरण बघितलं की तो संयम दर्शन म्हणजे ज्ञान आहे, संयम म्हणजे ज्ञान आहे, प्रव्रजा म्हणजे ज्ञान आहे, अंगपूर्व म्हणजे ज्ञान आहे, हे आम्ही काल पाहिलं. मग आता प्रश्न त्यांनी विचारला शिष्यानी की हे तर तपश्चरण रूप आहे बा, याला ज्ञान तुम्ही कोणत्या अपेक्षेने सांगितलं? याचं उत्तर ते देतात की मिथ्यात्व नामक प्रथम गुणस्थानापासून क्षीण कषाय या 12व्या गुणस्थानापर्यंत आपल्या आपल्या गुणस्थानाला योग्य असा अशुभोपयोग, शुभोपयोग, शुद्धोपयोग सोबत अविनाभावी असणाऱ्या अशुद्ध उपादान रूप विवक्षित अशुद्ध निश्चयने त्यांना ज्ञान म्हटलेलं आहे. ही जी भूमिका आहे या भूमिकेमध्ये हा उपयोग आहे आणि या उपयोगासोबत अविनाभावी रूपानं संयम असणार आहे. म्हणजे जसं आम्ही 7वं गुणस्थान घेतलं तर या 7व्या गुणस्थानामध्ये शुभोपयोग आणि शुद्धोपयोग असा संमिश्र परिणाम असू शकतो. तर 12 कषायांच्या अनुदयामध्ये असणारा वितराग परिणाम आणि संज्वलनच्या उदयामध्ये असलेला परिणाम, या दृष्टिकोनातून जेव्हा त्यांचं मुनींचं 7वं अप्रमत्त गुणस्थान आहे त्यावेळेला बाह्यतः त्यांच्या जीवनात नियमपूर्वक महाव्रतांचा स्वीकार अनिवार्य आहेच किंवा ते महाव्रत पाळतीलच.
इकडे 12 कशांचा अनुदय सुरू आहे अंतरंगात आणि ते महाव्रती असणार नाही, ही गोष्ट त्रिकालवरती असंभवनीय आहे. म्हणून तो भाव त्यांच्या जीवनात अनिवार्यपणे असणार आहे. म्हणून अविनाभावी असणाऱ्या अशुद्ध उपादान रूप, याला म्हणायचं अशुद्ध उपादान रूप अशी विवक्षित अशुद्ध निश्चय नयाने, आणि काय आहे, पूर्ण शुद्ध नाही आहे हा, म्हणून त्याला म्हटलं की अशुद्ध निश्चय नयानी त्याला ज्ञान म्हटलेलं आहे. एवढी नय विवक्षा त्यांनी जयसेनाचार्यांनी काटेकोरपणे आम्हाला लावून दाखवलेली आहे. यावरून हे सिद्ध आहे की शुद्ध उपादान रूप शुद्ध पारिणामिक अशा परमभाव ग्राहक शुद्ध द्रव्यार्थिक नयानी, शब्द जरी कठीण असले तरी आश्रय त्रिकाली आत्मा हा घ्यायचा आहे. हे पहा, शब्द त्यांनी ठेवले शुद्ध उपादान रूप शुद्ध पारिणामिक परमभाव ग्राहक शुद्ध द्रव्यार्थिक नयाने, जीवादी व्यावहारिक नवपदार्थापासून भिन्न, आदि मध्य अंतरहित एक अखंड प्रतिभास्मय सर्व प्रकारे उपादेयभूत सहज शुद्ध निज निरंजन परम समयसार शुद्ध ज्ञान स्वभाव रूप शुद्धात्मा तत्वच श्रद्धान करण्या योग्य आहे. जयसेनाचार्यांचे शब्द आहे आणि आचार्यांचे शब्द आम्हाला हृदयंगम करायचे आहे. भलाई आम्हाला प्रतीती येईल त्यावेळेला येईल, पण ते शब्द तर आम्ही आज आमच्या अंतःकरणामध्ये ठेवू शकतो. म्हणून त्यांचे शब्द पहा की व्यावहारिक नवपदार्थांपासून भिन्न हा शुद्ध आत्मा त्रिकाली आत्मा कसा आहे, जसं नवतत्वगते अपि एकत्वम न मुंचते अमृतचंद्र आचार्यांनी म्हटलं होतं की हा न्यायक स्वभावी आत्मा आम्हाला नवतत्व रूप दिसत असला तरी त्या नवतत्वामध्ये त्यांनी एकत्व सोडलेलं नाही. म्हणून नवतत्व व्यावहारिक झाले आणि या नवपदार्थापासून भिन्न असा आत्मा आदि मध्य अंतरहित, कारण हा अनादि अनंत आहे. जर अनादि अनंत आहे तर त्याला मध्य देखील असू शकत नाही. मध्य कोणत्या वस्तूला असेल, ज्याला आदि आणि अंत आहे त्याचा आम्ही मध्य काढू शकू, पण ज्याला आदि पण नाही आणि अंत पण नाही त्याला मध्य देखील आम्ही सांगू शकत नाही. म्हणून अनादि आदि मध्य आणि अंतरहित असा हा कसा आहे, विभाजन नाही याच्यामध्ये. एक छोर आणि दुसरं अनंत काळाचं दुसरं टोक, हा या सगळ्या पर्यायींमध्ये अनुस्यूत आहे. या दृष्टीने त्यांनी आपल्या एकरूपतेला सोडलेलं नाही, म्हणून तो एक आहे. नंतर अखंड आहे हा आत्मा. आम्ही त्याला खंड खंड करून कथन करतो. आम्ही सांगतो जीवात ज्ञान दर्शन आहे, आम्ही भेदाकडे दृष्टी देऊन कथन करतो. आम्ही सांगतो आत्मा असंख्यात प्रदेशी आहे, आत्म्यात अनंत गुण आहे. आम्ही हे खंड खंड रूपाने आत्मतत्वाचं कथन करतो. पण आत्मा कसा आहे, आत्मा अखंड आहे. आत्मा न द्रव्यानी खंडित होतो, न क्षेत्रानी खंडित होतो, न कालानी न भावानी. आम्ही सांगतो हा आमचा वर्तमान सुरू आहे, पण आत्म्यासाठी आत्ता जसं पाहिलं आम्ही त्याच्यासाठी काळ आम्ही कोणताच सांगू शकत नाही, आदि मध्य अंतरहित असल्यामुळे. आणि त्याचा मध्य पण आम्हाला सांगता येत नाही. असा हा आत्मा कोणत्याही माध्यमातून खंड खंड करून आम्हाला पाहायचा नाही. आम्हाला तो आत्मा पाहायचा आहे, तो अखंड रूपाचा बघायचा आहे. सांगताना भेद विवक्षाच सांगितली जाईल, कथन भेदानीच होईल, पण भेद न पाहता आम्हाला अखंड पाहायचंय. लक्षात घ्या, आमची दृष्टी समयसार वाचून एवढी तयार व्हायला पाहिजे की जरी ज्ञान दर्शन असं म्हटलं तरी आम्हाला त्याचा वाच्यभूत अखंड आत्माच दाखवायचा आहे. आम्ही जरी म्हटलं की जीव असा हा
व्यंजन पर्यायी अर्थ पर्यायी धारण करणारा आहे तरी शुद्ध नाही, त्या पर्यायीला गौणता देईल आणि एक त्याचा वाच्य शुद्ध आत्मा हेच त्या ठिकाणी बघेल. म्हणून हा असा अखंड प्रतिभासमय हा कसा आहे, तर याला अनुभूत आहे, प्रतिभास होतो आहे, अनुभव करतो आहे. अशा सर्व प्रकारे उपादेयभूत हा जो आमचा त्रिकाली आत्मा आहे हा पूर्णतः उपादेय रूप आहे. काही तत्व कथनचित उपादेय कथनचित हेय असतात, असा हा नाही. हा सर्वथा उपादेयभूत, नंतर सहज शुद्ध. त्याच्यामध्ये शुद्धता जी आली आहे ही मुळात शुद्ध आहे. त्याच्यामध्ये शुद्धता कुणी निर्माण करू शकत नाही. असा सहज शुद्ध निज निरंजन कसा आहे, निरंजन रूप, याच्यामध्ये कालिमा यत्किंचित देखील नाही. नंतर परम समयसार, समयसार त्याला आणखी एक विशेषण जोडलं, परम समयसार म्हणजे उत्कृष्ट परम शुद्ध ज्ञान स्वभाव रूप असा शुद्धात्मा तत्वच श्रद्धान करण्या योग्य आहे, आपलेपणा स्थापित करण्या योग्य आहे, जाणण्या योग्य आहे. म्हणून त्याचंच ध्यान करावं. अशा तऱ्हेने नव पदार्थात भूतार्थ नयाने एक शुद्ध जीव तत्वच आहे. जी गोष्ट आम्ही त्या कलशामध्ये देखील सांगितली होती की जी नवतत्वगते अपि एकत्वम न मुच्यते. आम्हाला नऊपणा नाही पाहायचंय, आम्हाला 9 पदार्थामध्ये एक आत्मा त्या ठिकाणी दिसायचा आहे. आम्हाला अजीव तत्वातही आत्मा पाहायचा आहे, आम्हाला आश्रव बंध तत्वातही आत्मा बघायचा आहे आणि मोक्ष तत्वातही आम्हाला एक त्रिकाली आत्मा बघायचा आहे. मोक्ष पर्याय नाही बघायची. त्या पर्यायीच्या अति असा त्रिकाली आत्मा त्या ठिकाणी आम्हाला नवतत्वांमध्ये दृग्गोचर करायचा आहे. आणि यानंतर परत जयसेन आचार्यांनी जसं 320 नंबरच्या गाथेमध्ये त्यांनी एक प्रकरण जोडलेलं होतं, जे आपण विस्तारपूर्वक बघितलं. तसंच एक प्रकरण या ठिकाणी त्यांनी परत किंच हे शब्द लिहून जोडलेला आहे, एक प्रमेय प्रस्तुत केलेला आहे आणि आम्हाला प्रश्न विचारलेला आहे की आम्हाला जे आत्मेची अनुभूती होईल ती 5 ज्ञान यापैकी कोणत्या ज्ञानाने आत्मेची अनुभूती होईल. आणि त्याचं उत्तर आत्ता जो आपण म्हटलं, इथे जे वाक्य आपण वाचलं की आमच्या आत्म्याला जाणण्यासाठी आम्हाला काय करावं लागणार आहे, तर पहिल्यांदा आमचं जाणणं तर आत्म्याला परोक्ष रूपाचं असणार आहे आणि केवल ज्ञान झाल्यानंतर प्रत्यक्ष होणार आहे. पण प्रत्यक्ष ज्ञानाचं 3 आहे, अवधी ज्ञान, मनपर्य ज्ञान. मग यानी आम्ही आत्मा जाणू शकतो का, यानी आम्हाला प्रत्यक्ष आत्मानुभूती होऊ शकते का, या गोष्टीवर आचार्य विचार करणार आहे. आणि मला वाटतं आपणही या गोष्टीवर उद्याच्या दिवस विचार करू आणि परवा आम्ही बघू सोमवारच्या दिवशी की आम्हाला आत्म्याची अनुभूती या 4, आता केवल ज्ञानाला तर सांगितलं की केवल ज्ञानाने जाणता येतं, मतिश्रुत, अवधी आणि मनपर्यय या 4 ज्ञानांपैकी आम्हाला आत्म्याची प्रतीती करायची असेल तर आम्हाला कोणती ज्ञान उपयुक्त आहे, कोणत्या ज्ञानाने आम्ही आत्मा प्रत्यक्ष जाणू शकतो आणि कोणत्या ज्ञानाने आम्ही आत्मा परोक्ष जाणू शकतो, यावर आपणही विचार करा. आणि आज आपण इथे थांबूया. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.